नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मी कापसे गुरुजी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत घातांक आणि घनमूळ या सिरीज मधलं घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा जो अर्थ असतो तो काय असतो आणि तो कशा प्रकारे गृहीत धरला जातो. आता यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ काय असतो, आणि दुसरं दिलेलं आहे तर संख्येचा जो घातांक असतो m/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ काय होतो. दोन्हीही जे घटक आहेत हे आपण इथे अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण बरेच म्हणजे जे एक 8 फॉर्म्युले आहेत घातांकाचे आणि घनमुळाचे, हे 8ही फॉर्म्युले आपण अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. याचा फायदा तुम्हाला प्रत्येक वेळेस होणारच आहे. हे बघण्यासाठी तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. तर आज आपण बघणार जे आहेत त्या टॉपिककडे आपण येऊ. तर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत आज संख्येचा जर घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ कसा होतो. तर बघा, आपल्याला काय लिहिता येतं की ए हा एक पाया पकडला आपण इथे. ए हा एक जर पाया असेल तर 1/n हा त्याचा घात असतो. हे आपण अगोदर बघितलेले अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये. आणि याला आता काय लिहायचं बघा, याला आपण कर्णी चिन्हाच्या रूपात जर लिहायचं तर अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजेच ए चे आणि याचं जे वाचन आहे तर ए या संख्येचे n वे मूळ असं वाचन करता येईल. म्हणजे इथे उदाहरण दिलेलं आहे बघा. पहिल्या उदाहरणामध्ये काय सांगितलं आपल्याला की 4चा घात किती केला, 1/2. म्हणजेच याचं वाचन काय करता येईल तर 4चे दुसरे मूळ किंवा वर्गमूळ असं करता येईल. आता इथे लक्षात घ्या, इथे काय केलेलं आहे, कर्णी चिन्हावरती इथं 2 लिहिले आणि कर्णी चिन्हाच्या आतमध्ये 4 लिहिलेले आहेत. म्हणजे पाया आपण 4 लिहितो तर जो मूळ आहे तो आपण कर्णी चिन्हाच्या बाहेर दाखवत असतो अशा प्रकारे. तर इथे 2 असल्यामुळे जसं आपण कोणत्याही धनसंख्येच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे असं गृहीत धरतो, तसं वर्ग मूळ जेव्हा काढतो तेव्हा इथं बाय डिफॉल्ट 2 आहेत असं आपण मानत असतो. त्यामुळे आपल्याला इथे 2 लिहिले किंवा नाही लिहिले, जसं तुम्हाला इथं 2 लिहिलेले दिसतात आणि इथे 2 इथं लिहिलेले दिसत नाही, अशा प्रकारे लिहिलं तरी चालते. म्हणजे आता 4चं जे वर्गमूळ येते हे 2 येते. आता हे वर्गमूळ कसं येते ते पण आपण नंतर बघणार आहोत समोर. पण तत्पूर्वी आपण याचं वाचन कसं करायचं किंवा याचा अर्थ काय तर हे आपण जाणून घेत आहोत. तर जी घातांकिक संख्या आहे, इथलची जी घातांकिक संख्या आहे, इथं 1/2 बघा, इथं काय होते 1/n. तर याच आपण काय करत आहोत, विश्लेषण बघत आहोत. मग आता याला काय लिहिता येते, 4चे एकतर दुसरे मूळ लिहिता येते किंवा 4चे वर्गमूळ. आता हे झालं 2च्या बाबतीत. परंतु इथं जर 1/3 आलं तर अशा ठिकाणी काय करायचं. आता इथं 8चा 1/3 घात म्हणजेच काय, जो घातांकाची संख्या ही काय 1/3 दिलेली आहे. म्हणजे याला आपण अशा रूपात लिहू शकतो की कर्णी चिन्हामध्ये 8 आणि कर्णी चिन्हाचं जे आहे इथे 3, डोक्यावरती 3 संख्या लिहिलेली आहे, बरोबर. आता पहा, जसं इथं लिहिलं, इथं आपण 2 हे काय केले होते, काढून टाकले होते, तसे आपल्याला इथे 3 काढून टाकता येणार आहेत का तर नाही. इथलचे आपल्याला 3 काढून टाकता येणार नाही. तर इथं बघा, आता यालाच आता 8 म्हणजेच काय तर 8 म्हणजेच आपल्याकडे येतात 8चे जर अवयव पाडले तर 2 × 2 × 2 म्हणजे 2चा 3 घात असं लिहिता येतं आपल्याला. म्हणजेच हे 3 कॅन्सल होईल, वर्गमूळ आणि हा घन आणि हा घनमूळ दोन्ही पण कॅन्सल होईल आणि इतर दोन्ही. म्हणजे 8चे तिसरे मूळ किंवा 8चे घनमूळ असे आपण याचं वाचन करू शकतो किंवा याचा असा अर्थ असतो. यानंतर बघा मित्रांनो, अजून एक आपण याच्यात उदाहरण बघूया की 5चा 1/7 घात. आता आपल्याला वर्गमूळ किंवा घनमूळाचे जे अगोदरचे इथे दिसलेले, तुम्हाला इथे वर्गमूळ दिसलंय, इथे वर्गमूळ दिलंय, त्याच्यानंतर इथे घनमूळ दिलंय. परंतु आता इथे जर तुम्ही लक्षात घेतलं की इथं वर्गमूळ किंवा घनमूळ घेता येणार नाही, कारण इथंचा जो छेद आहे, घातांकिक संख्येचा जो छेद आहे 1/7 जर घेतला तर हा जो छेद आहे हा काय झालाय, वाढत चाललाय. म्हणजेच याला काय आपल्याला वाचन करावं लागतं, 5चे 7वे मूळ.
याला घनमूळ किंवा वर्गमूळ असं वाचन करता येणार नाही, तर 5चे 7वे मूळ असं याचं आपल्याला वाचन करावं लागेल किंवा याचा असा अर्थ असतो. त्यानंतर जे चौथं जे गणित इथं घेतलेलं आहे, चौथं उदाहरण, तर आता इथे एक अपूर्णांकाचा जो घातांक आहे हा अपूर्णांकात दिलेला आहे. बघा, एक विशिष्ट प्रकारचं गणित आहे इथं, तर 2/3 याचं 1/8 घात केलाय, परंतु इथलचा हा जो पाया आहे हा पाया पण काय 2/3 म्हणजे एक अपूर्णांकातच आहे, आणि जी घातांकिक संख्या आहे 1/8 ही पण काय तर अपूर्णांकातच आहे. म्हणजे याला आपण कर्णी चिन्हात पूर्ण घेऊ शकतो. जो तुमचा अपूर्णांक आहे हा पूर्ण कर्णी चिन्हात घेऊ शकतो, आणि हे दोन्ही छेदाला पण आणि तुमच्या अंशाला दोन्हीकडे पण सेपरेटली लागू होईल. आणि इथं काय लिहिलंय आपण 8, म्हणजे याचं वाचन काय करता येईल आपल्याला की 2/3चे 8वे मूळ, 8वे मूळ असं वाचन याचा असा अर्थ आपल्याला घेता येईल. आता 5वा प्रश्न काय आहे तर बघा, याला आपल्याला इथे काय दिले तर 121 चे जो घात केला किंवा घातांकित संख्या आहे ही 1/2 दाखवली इथे, तर याला आपण कर्णी चिन्हात 121 लिहू शकतो. आता इथं 2 लिहिता येतात आणि नाही लिहिले तरी चालतात. इथे 2 आपण लिहिले किंवा नाही लिहिले तरी चालते, कारण ही कर्णी चिन्ह म्हणजेच आपण वर्गमूळ असं संबोधतो त्याला. तर वर्गमुळात आता हे 121 काय तर 11चा वर्ग, म्हणून 11चा वर्ग केला तर तुमचं याचं जे वर्गमूळ भेटते ते 11 भेटते. तर याचं वाचन आपल्याला काय करता येते तर 121 चे वर्गमूळ, किंवा दुसऱ्या प्रकारे कसं असेल तर 121 चे दुसरे मूळ. फक्त घन मूळ आणि वर्गमूळ याला विशिष्ट प्रकारे आपल्याला वाचता येते. तर बाकीच्या संख्येसाठी जर घातांकिक संख्येचा जो छेद असतो, ही घातांकिक संख्या आणि घातांकिक संख्येचा छेद, म्हणजे इथे आपण बघितलं की ही जी n ची किंमत आहे, ही इथलची n ची किंमत ही 3 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्या संख्ये एवढे मूळ म्हणावे लागते. म्हणजे इथं या n ची किंमत 2 असली तर आपण वर्गमूळ म्हणू शकतो, किंवा या n ची किंमत जर 3 असली तर याला घनमूळ म्हणू शकतो. परंतु याच्या समोर जर 3च्या पुढे जर 4 असेल तर याला चौथे मूळ, 5वे मूळ असंच वाचन करावे लागेल. आता यानंतर बघा, आपल्याला अजून काय दिलंय तर इथे सराव संच दिलाय, आणि सराव संच 3.1 जो आपला तिसरं चॅप्टर आहे इयत्ता 8वीचे, त्यातले काही इथे उदाहरणं दिले तर त्याचं आपण इथे विश्लेषण करूयात. बघा, पहिला घातांक वापरून पुढील संख्या लिहायचं, म्हणजे जो पहिला प्रश्न आहे किंवा पहिला घटक यामध्ये दिले की 13चे 5वे मूळ. तर हे जे 13चे 5वे मूळ दिलेले आहे, तर हे कशा प्रकारे दिलेले आहे बघा. तर पहिल्याचं 13चे 5वे मूळ, 13चे 5वे मूळ याचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल तर 13चे 5वे मूळ म्हणजे 13च्या जी घातांकिक संख्या ही 1/5 आहे. म्हणजे 13चा 1/5 किंवा याचंच वाचन 13चे 5वे मूळ असं आपल्याला करता येते. किंवा याला जर कर्णी चिन्हात लिहायचं जर झालं तर याला आपण अशा प्रकारेही लिहू शकतो. दोन्हीही योग्य आहे. घातांकिक संख्या लिहायची पद्धत ही पहिली आहे ही, आणि ही कर्णी चिन्हाची, जर कर्णी चिन्हात तुम्हाला लिहायचं असेल तर अशा प्रकारे लिहू शकता. दुसरं दिलेलं आहे, आता इथे मी पुन्हा प्रश्न न करता डायरेक्ट उत्तर लिहितो. तर 9चे 6वे मूळ, तर म्हणजे 9चा कितवा घात तर 1/6 घात, तर 9चे 6वे मूळ, किंवा यालाच आपण काय लिहू शकतो कर्णी चिन्हामध्ये 9 आणि कर्णी चिन्हाच्या डोक्यावर इथे काय असतील तर 6 असतील. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तर 256चे वर्गमूळ, 256चे वर्गमूळ. आता याला दोन प्रकारे लिहिता येते, एक म्हणजे 256 च्या घात 1/2, किंवा कर्णी चिन्हामध्ये 256 इथे 2 लिहिले तरी चालतात. लिहिण्याची पद्धत नाही आपल्याकडे, कारण इथे आपण काय लिहितो 256, कर्णी चिन्ह 256 लिहिलं तरी आपण त्याला वर्गमुळात 256च म्हणतो किंवा समजतो. त्याचा बोध म्हणजे 256चे दुसरे मूळ किंवा वर्गमूळ असाच निघतो. याला आपल्याला वाचन काय करता येते 256चे वर्गमूळ. वर्गमूळ आणि दुसरे मूळ ही एकच संकल्पना आहे.
त्यानंतर चौथा जो प्रश्न दिलेला आहे, तर चौथा आपल्याला इथं प्रश्न दिला 17चे घनमूळ. घनमूळ म्हणजेच काय, तर जसं आपलं वर्गमूळ म्हटलं की आपण काय घेतो, एक घातांची जी किंमत ही 1/2 घेतो. तसा घनमूळ जे आहे, तर या घनमुळाच्या बाबतीत जेव्हा घनमूळ येईल तेव्हा घातांकाची जी किंमत आहे ही 1/3 होऊन जाते आपल्याकडे. त्यानंतर बघा, जे चौथं आपल्याला दिलं आहे, चौथं काय दिलं तर 17चे घनमूळ. तर 17चा जो घात येईल हा 1/3 येईल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, कर्णी चिन्हात लिहायचं जर झालं तर घनमुळामध्ये 17 याचं वाचन आपण दोन्ही प्रकारे करू शकतो, 17चे घनमूळ किंवा 17चे तिसरे मूळ. त्यानंतर पाचवं इथं दिलेलं आहे. पाचवं बघा काय दिलंय, तर पाचवं गणित आपल्याला दिलेलं आहे 100चे 8वे मूळ. 100चे 8वे मूळ. आता 8वे मूळ म्हणजे 100चा कितवा घातांकिक संख्या येईल तर 1/8 येईल. म्हणजेच याला आपण काय लिहू शकतो, कर्णी चिन्हात लिहिण्याचं झालं तर 100चे 8वे मूळ. कर्णी चिन्हाच्या आत 100 आणि कर्णी चिन्हावरती काय 8 ही संख्या आपण देऊ शकतो. आता याच्यात सगळ्यात जे शेवटचं आहे म्हणजे 6वं, तर 6व्या विषयी काय दिलं तर 30चे 7वे मूळ. म्हणजे 30 या संख्येत 30 इथे पाय आलं आणि घातांकिक संख्या जी आहे तर ती किती आहे 1/7. 7वे मूळ म्हणजेच काय तर 1/7 घातांकाची. यालाच आपण कर्णी चिन्हात लिहायचं जर झालं तर इथे 7 लिहून आपण काय करू शकतो, त्याला कर्णी चिन्हात दाखवू शकतो. म्हणजे कर्णी चिन्हाच्या आत 30 असतील आणि कर्णी चिन्हावर 7 ही आपण अंक किंवा संख्या लिहू शकतो. अशा प्रकारे 3.1 मधला जो आपला पहिला प्रश्न आहे हा इथे आपल्याला इथे सॉल्व्ह झालेला किंवा सुटलेला आहे. यानंतरचा पहा, यानंतरचा जो दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे यामध्ये आपल्याला या संख्यांचं काय करायचंय, अक्षरात लिहायचं म्हणजे किंवा घातांकिक संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहायचं आहे. आता पहिलं 81 आहे आणि घातांकिक संख्या 1/4 आहे. म्हणजे आपल्याला याला काय म्हणावं लागेल, जसं आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये बघितले की 13चे 5वे मूळ, तसं आपल्याला इथे काय लिहावं लागेल 81चे 4थे मूळ. 4थे मूळ अशा प्रकारे लिहावं लागेल. किंवा मग इथे जर दुसरा जर घ्यायचा असेल, दुसऱ्याचं पहा, दुसऱ्याचं काय उत्तर येईल तर इथे 49 हा पाया आहे. म्हणजे 49 चे घातांकिक संख्या किती 1/2. आता 49 चे दुसरे मूळ असं म्हणता येईल. किंवा यालाच काय म्हणता येईल आपल्याला 49 चे वर्गमूळ. वर्गमूळ आणि दुसरे मूळ हे दोन्ही ज्या कॉन्सेप्ट येतात हे सारख्याच येतात. त्याच्यानंतरचे तिसरे जे आहे तर तिसरं काय दिलंय तर 15चा आणि 15 हा पाया दिलाय. म्हणजे 15 चे कितवे मूळ दिले 1/5 म्हणजेच 5वे मूळ दिले असं आपल्याला म्हणावे लागेल किंवा आपल्याला असं लिहिता येईल. याचा अर्थ असाच होतो. त्याच्यानंतरचा जो चौथा दिलेला आहे तर चौथा दिलेला आहे 512चं हा पाया दिलाय, 512 पाया दिलाय आणि इथे जी घातांकिक संख्या आहे ती 1/9 म्हणजेच 512चे कितवे मूळ तर 1/9 म्हणजेच 9वे मूळ असं म्हणता येईल. 512चे 9वे मूळ. त्याच्यानंतरचा जो पाचवा आहे तर पाचवा प्रश्न इथं दिलेला आहे 100 आणि हा पाया दिलेला आहे आणि घातांकिक संख्या ही 1/19 दिली. म्हणजे 100चे 19वे मूळ असं आपल्याला लिहिता येईल. आणि यामध्ये सगळ्यात शेवटचा जो 6वा प्रश्न आहे याच्यात, तर 6वा प्रॉब्लेम आहे. यामध्ये काय दिलंय 6 हा पाया आहे आणि याचा घातांकिक संख्या आहे ती आहे 1/7. म्हणजेच ते घातांकिक संख्या आहे 1/7, त्यामुळे आपल्याला काय द्यावं लागेल 6चे 7वे मूळ. 6चे 7वे मूळ असं आपल्याला इथे लिहिता येईल. अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्येचा अर्थ लिहिता येतो
किंवा कोणतीही जर संख्या घातांकी संख्या आहे त्याची जर आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलं असेल तर त्याची आपल्या संख्यामध्ये लिहिता येते, किंवा जर अशा प्रकारे संख्या दिलेल्या असतील तर संख्या आपल्याला काय करता येतात तर त्याचा अर्थ निर्वाचन करता येतं. आता यानंतर बघा जो आपला सेकंड टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा की संख्येचा घातांक m/n. आपण अगोदर आता जो अभ्यासला तो होता 1/n होता, हा होता 1/n, हा आपला अभ्यासून झालेला आहे. आता जो बघायचा आपल्याला हा बघायचा m/n. म्हणजे जर इथे चा जर घात अगोदर आला होता a चा घात 1/m आला होता, बरोबर. परंतु आता काय केलं आपण, सॉरी, a चा जो घात आहे 1/n आला होता, परंतु आता काय केलंय आपण इथे हा a चा जो घात दिलेला आहे तर हा m/n दिलेला आहे. आणि अशा वेळेस काय तर हे कर्णी चिन्हामध्ये आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते किंवा मग अशा प्रकारे लिहिता येते. म्हणजे a हा कर्णी चिन्हाच्या आत असून a चा m वा घात हा पण काय आलाय तर कर्णी चिन्हाच्या आत आलाय. हा काय आलाय, हा कर्णी चिन्हाच्या आत आलेला आहे. आणि जो वरचा आहे उर्वरित भाग आहे म्हणजे n हा काय दाखवते, म्हणजे जसं आपण अगोदरच्या याच्यात a चा घात 1/n लिहायचो तर n हा कर्णी चिन्हावरती लिहायचो आपण, तसंच इथे पण n आहे आणि इथे पण n आहे. आता याला आपल्याला दोन्ही प्रकारे लिहितो किंवा दोन्ही प्रकारे याचं वाचन किंवा याचा अर्थ घेता येतो. आता इथे पहा a च्या n व्या मुळाचा m वा घात असं आपल्याला म्हणता येईल. याचं जे वाचन केलं आपण तर काय म्हणता येईल याला की a हा इथे काय पाया a च्या n व्या मुळाचा m वा घात, बरोबर. म्हणजे इथं उदाहरण घेतलं आपण की 3/4/5 हा घात घेतला. जी घातांकिक संख्या ही आहे 4/5. म्हणजे याला आपल्याला दोन प्रकारे लिहिता येते. एक तर काय लिहिता येते कर्णी चिन्हामध्ये 3/4 घात आणि याची 5वे मूळ, आणि खाली काय लिहिता येतं तर कर्णी म्हणजे कर्णी चिन्हात 3/5 मुळाचा 4था घात अशा प्रकारे लिहिता येते. म्हणजेच 3/5 मुळाचा 4था घात, किंवा इथे असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे काय लिहिता येते a च्या m व्या घाताचे n वे मूळ म्हणजे 3/4 घाताचे 5वे मूळ. म्हणजे एकतर तुम्ही घात अगोदर सांगा नंतर मूळ सांगा कितवा आहे ते, किंवा मग अगोदर अशा प्रकारे अगोदर मूळ सांगा त्या पायाचं कितवे मूळ आहे आणि त्याच्यानंतर त्याचा कितवा घात आहे हे सांगू शकतो. आता इथे जर बघितलं तर पहा 3/4/5 घात केल्यानंतर याचं आपल्याला अशा प्रकारे विश्लेषण करता येते. म्हणजे घातांकिक जे संख्या आहेत याचं आपल्याला 1/5 गुणिले 4 हे 4/5 ला आपण काय लिहू शकतो तर 1/5 गुणिले 4 अशा प्रकारे लिहिता येते. म्हणजेच याला आपल्याला सेपरेशन करता येते कोणत्या फॉर्म्युल्यानुसार तर बघा याचा फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे की जर घातांक असला तर आपल्याला काय करायचंय बघा हा फॉर्म्युला आहे. इथं जर काय हा घातांकाचा घातांक असला तेव्हा त्याच्यात काय होतं तर गुणाकार असतो. मग तो अपूर्णांक असो किंवा पूर्णांक संख्या असो यामध्ये आपल्याला काही फरक पडत नाही, तो त्याच्यासोबत काय करेल तर गुणाकार. घातांकाचा जेव्हा घातांक आपल्याला कुठे पाहायला मिळतो तर तेव्हा त्या दोन्ही संख्याचा काय होत असतो तर गुणाकार होत असतो. हे आपण या अगोदरही शिकलेलो आहोत. आता इथे जसं 1/5 गुणिले 4 लिहिलं तसंच याला काय लिहिता येते 4 गुणिले 1/5 असे प्रकारे लिहिता येते. म्हणजे तुम्ही अगोदर मूळ घ्या किंवा घात घ्या, दोन्ही बाबतीत काय असणार उत्तर शेवटचं हे तुमच्याकडे सारखंच मिळणार. फक्त याचं वाचनामध्ये काय पडेल किंवा याचा अर्थ घेण्यामध्ये काय पडेल तर फरक पडेल. आता बघा इथे काय उदाहरणं दिले की 6चा जे घातांकिक संख्या मी 203 घेतली, म्हणजेच आता याचे वेगवेगळे आपल्याला वाचनही करता येतील. आता याचं जर वाचन करायचं जर झालं तर याचं वाचन आपल्याला काय करता येईल बघा 6चे तिसऱ्या, आता इथे काय दिसेल 1/3 म्हणजे 6च्या तिसऱ्या मुळाचा वर्ग म्हणा किंवा दुसरा घात म्हणा, कारण इथं 2ला आपण वर्ग म्हणू शकतो. वर्ग म्हटलं तरी चालेल किंवा दुसरा घात म्हटलं तरी चालेल, यामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे तुम्ही 6च्या तिसऱ्या मुळाचा दुसरा घात करायले किंवा 6च्या तिसऱ्या मुळाचे दुसरा
दुसरा म्हटल्यापेक्षा वर्ग करायला, किंवा याच्या व्यतिरिक्त आपल्याला याला असं पण वाचन करता येईल की 6च्या दुसऱ्या घाताचे 6च्या दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ असे आपल्याला म्हणता येईल. आता जसं आपण हे पहिलं उदाहरण पाहिलं तसं आपल्याला दुसरं उदाहरण पाहता येईल की 8चा इथं घातांकी संख्या काय तर 4/5 आहे. मग 4/5 ला आपल्याला अशा दोन प्रकारे लिहिता येते की 8चा चौथा घात, याला काय लिहिता येईल आपल्याला की 8च्या चौथ्या घाताचे 8च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ, किंवा या खालच्याचं वाचन काय करता येईल तर आपल्याला 8च्या 5व्या मुळाचा चौथा घात, 8च्या 5व्या मुळाचा चौथा घात, अशा दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. आता इथे पहा तिसरं अजून एक दिलं की 7च्या डोक्यावर घातांकी संख्या 3/5 लिहिली, आणि आपल्याला याचं विश्लेषण अशा प्रकारे करता येईल की 7च्या 5व्या मुळाचे किंवा मुळाचा, आता घन म्हटलं तरी चालेल कारण इथं 3 आहेत, किंवा तिसरे मूळ म्हटले तरी चालते. म्हणजे 7च्या 5व्या मुळाचा घन आपल्याला असं म्हणता येईल, किंवा या घनच्या ऐवजी तिसरा घात लिहिलं तरी चालेल, कारण घन आणि तिसरा घात हे सारखेच असतात. आता इथं काय दिलं तर 7च्या घनाचे 5वे मूळ असे आपल्याला इथं लिहिता येईल. आता यानंतर बघा सराव संच 3.2 इथे दिलेला आहे, आणि इथे आपल्याला विस्तृतपणे सारणी आपल्याला ही जी आहे दिलेली ही पूर्ण करायची आहे. आता बघा जसं इथं दिलं की 225चा जी इथं घातांकिक संख्या 302 दिली, तर याला आपल्याला दोन प्रकारे लिहिता येते की 225च्या वर्गमूळाचा. आता वर्गमूळाचा का लिहिलं कारण 1/2 दिलं, जसं आपण 2चा जर घाताकाच्या रूपात असेल त्याला का वर्ग म्हणतो, तसंच हे जर 1/2 म्हणजे छेदामध्ये येत असेल 2 तर त्याला आपण काय म्हणतो तर वर्गमूळ. म्हणजे 225च्या वर्गमूळाचा जसा घन झाला इथं, तसा 225च्या घनाचे वर्गमूळ असेही म्हणता येईल. मग आता इथं पहा इथं काय लिहिलं तर इथं 45 आहे, तर इथं आपल्याला लिहावं लागेल की आता इथे काय लिहिता येईल आपल्याला बघा, तर इथे आपण अशा प्रकारे लिहू शकतो की 45 इथे 45 दिले आपल्याला, तर 45 आता इथं कितव्या मुळाचा कितवा घात, म्हणजे अगोदर काय घेतलंय आपल्याला तर मूळ संख्या घ्यायची, म्हणजे इथं घ्यावं लागलं 45च्या 5व्या मुळाचे किंवा मुळाचा चौथा घात असं आपल्याला यातलं वर्णन करता येईल किंवा लिहिता येईल. शिवाय इकडे काय लिहिता येईल तर 45 जी संख्या आहे, तर आपल्याला इथं काय करायचं घाताचे मूळ काढायचे, म्हणजे 45चा घात किती आहे तर 45च्या चौथ्या घाताचे कितवे मूळ आहे तर इथं आहे हे 5वे मूळ असं आपल्याला इथे लिहिता येईल. त्यानंतर पहा 81चं काय दिलेलं पहा, तर 81च्या अगोदर मूळ घ्यायचा, म्हणजेच इथं काय येईल तर इथे किती आता 7 आहे, तर 81च्या 7व्या
मुळाचा कितवा घात आहे, तर वरी अंश 6 आहे म्हणून 6वा घात किंवा इकडे काय लिहिता येईल आपल्याला 81चा कितवा आहे 6व्या घाताचे कितवे मूळ दिलेले आहे, तर 7वे मूळ. अशा प्रकारे आपल्याला याचं लिहिता येईल किंवा याचा अर्थ निर्वाचन करता येईल. आता हे दोन जे आहेत याला मी काय देतो तुम्हाला, हे होमवर्क साठी देतो. हे आपण जसे मी इथे वर तुम्हाला करून दाखवले अशाच प्रकारे खाली लिहिता येतील. फक्त तुम्हाला पाया लिहायचा, कितवे मूळ आहे आणि कितवा घात आहे. फक्त इथं 21 मध्ये जो 3 आहे तर याला आपण घन लिहू शकतो, जसं तुम्हाला इथं पहिल्या याच्यात प्रश्नामध्ये दिलेले अशा प्रकारे करू शकतो. आता नंतर याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे की परिमेय ज्या संख्या ह्या घातांक रूपात आपल्याला व्यक्त करायचे. आता हे जे परिमेय दिलेले म्हणजे ह्या जे परिमेय संख्या दिलेल्या आहेत सर्व हे आपल्याला घातांकीय रूपात आपल्याला काय करायचे, आता व्यक्त करायचे. आता तर यासाठी बघा आपण काय करूया, तर पहिला जो प्रश्न आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आता 121 ही संख्या लिहिली मी सुरुवातीला, त्याचा काय करायचं आहे आपल्याला 121च्या डोक्यावरती सरळ सरळ 5व्या घाताचे, आता 5वा म्हणजे 5वा घात आणि वर्गमूळ म्हटलं की गुणिले 102 असं लिहिता येते. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, तर 121. आता याचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय भेटतो, इथं घातांकी संख्या भेटते 502. म्हणजे याचं वाचन काय करू शकतो आपण, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ, किंवा यालाच आपण काय लिहू शकतो 121चा 5व्या घाताचे वर्गमूळ म्हणजेच 1/2. अशा प्रकारे आपल्याला इथे लिहिता येईल. आता दुसरा जो प्रश्न आहे, तर दुसरा प्रश्न काय दिला, तर 324च्या चौथ्या मुळाचा घन. म्हणजे 324 घेतले आपण, त्याच्यानंतर चौथ्या मुळाचा घन, तर ह्या झाला चौथे मूळ म्हणजेच काय 1/4 आणि याचा घन म्हणजेच 3रा घात. अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. म्हणजे यालाच आपल्याला 324 चा काय लिहिता येते, 324चा 3/4 अशा प्रकारे लिहिता येते. आणि यानं सांगितल्याप्रमाणे चौथ्या मुळाचा घन म्हणजे आपल्याला 324 चा काय करावं लागेल, अगोदर मूळ घ्यावं लागेल म्हणजे 1/4 घ्यावं लागेल आणि या पूर्ण ब्रॅकेटचा काय करावं लागेल, घन करावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला इथे दुसरा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, तर 264 दिले आहे. 264च्या वर्गाचे 5वे मूळ म्हणजे याचा वर्ग करावा लागेल आणि त्याला गुणाकार 5वे मूळ म्हणजेच 1/5. तर याला आपल्याला सोडवताना 264 जर आपण जी अपूर्णांक घातांकाचा जो अपूर्णांकित रूप म्हणतो आपण, तर याला जर आपण गुणाकार केला तर 2 गुणिले 1 म्हणजे 2 आणि छेदामध्ये 5 जशा तसे. आणि याचं वाचनाप्रमाणे जर घेतलं तर 264 चा आपल्याला काय करायचंय, वर्ग करायचा आणि त्याचं काय करायचं 5वे मूळ म्हणजेच 1/5 द्यायचं. त्याच्यानंतर याच्यामधले शेवटचं गणित जे आहे तर चौथं, तर 3च्या घनमुळाचा घन. 3च्या घनमुळाचा घन म्हणजे 3च्या जो घात आहे 1/3 गुणिले 3 अशा प्रकारे लिहावं लागेल आपल्याला. आणि लिहिल्यानंतर याला सोडवताना याला 3चा जर आपल्याला 3/3, आता पहा 3/3 केलं तर याचं सरळ उत्तर हे 3चा घात 1 असं येईल आणि 3चा घात 1 आलं म्हणजे उत्तर 3 येईल. परंतु आपल्याला काय पाहिजे, 3च्या घनमुळाचा घन, म्हणून आपल्याला इथे काय लिहावं लागेल की 3च्या घनमुळाचा म्हणजे 1/3चा कितवा घात आहे, तर 3रा. शेवटी उत्तर तर तुमचं 3च येणार, कारण हे 3 काय होईल, त्याचा भाग बसेल आणि इथे 1 येईल. म्हणजे 3चा घात 1 जर आला तर उत्तर याच्याकडे 3 येईल. आता यानंतर घन व घनमूळ हे आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत. आपण आज काय शिकलो हे पाहूयात. तर आज आपण जे आपले घातांकाचे किंवा घनमुळाचे जे 2 अर्थ आहेत, म्हणजे 2 अर्थ आहे कसे, तर 1/2
1/n आणि m/n अशा दोन प्रकारचे जे आपल्याला दिलेले आहेत हे आपण समजावून घेतलेले आहेत. याचं वाचन कसं करायचं किंवा या संख्यांचा अर्थ कसा काढायचा, अशा संख्यांचा जो अर्थ आहे हा कसा घ्यायचा आपल्याला इथे, हे आपण इथे शिकलेलो आहोत. अशा वेळेला दिलेली माहिती तुम्हाला सर्व समजलेली असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपण शिकणार आहोत घन व घनमूळ, म्हणजे एकतर घन कसा करायचा संख्येचा किंवा एखादी संख्या दिलेली असेल तर त्याचं घनमूळ कसा काढायचा, याच्या ज्या पद्धती येतात आपण या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.